नमस्कार. चला आज मयंकच्या स्कूलमध्ये जायचं आहे. ओपन हाऊस आहे त्याच्यामुळे मयंकच्या स्कूलमध्ये आले. मी क्लासरूममध्ये आहे आता सध्या आणि इथे बसल्यावर असं फील होतं आहे की परत मी लहान झाले का काय. आणि मयंकचे फ्रेंड पण होते बाजूला, तर मग त्यांच्याशी गप्पा झाल्या. मॅमनी सांगितलं की स्टडीमध्ये मयंकची खूप छान प्रोग्रेस आहे, पण मस्ती काही कमी होत नाही आहे, तर लक्ष द्यावं लागेल. आणि मयंक नव्हता आला माझ्यासोबत, तर घरीच होता. तर घरी आले तर पाहते यांची मस्त शेंगदाण्याच्या लाडूची पार्टी चालू आहे दोघांची मिळून. आणि मयंक आज हॅपी आहे कारण मी त्याला सांगितलं की मॅडमने खूप छान छान बोललं तुझ्याबद्दल, स्टडीमध्ये छान आहेस तू वगैरे. तर मग खुश आहे मूड एकदम. मी जरा सामान घ्यायचं होतं म्हणून बाहेर आले होते फ्रेंडसोबत. तर भाजीपाला छान फ्रेश वाटला, मग घेतला. आणि आवळेसुद्धा आलेले आहेत. आणि इकडे बघा हे फराळाचं सुद्धा आता रेडीमेड मिळायला लागले, म्हणजे आपल्याला काही घरी करायची सुद्धा गरज नाही. आणि हेच मी घरी येऊन आता आत्याला सांगितलं की आत्या म्हटलं नाही चल थोडंसं मी करून बघते. असंही आपल्याला गावाकडे गेल्यानंतर सगळं करायचं आहे आता दिवाळीचं फराळ, पण मग मी आता प्रॅक्टिस म्हणून करून बघते. तर मग आत्याने लगेच आमच्या शंकरपाळीचं पीठ मस्त तिंबून घेतलं आणि ते शंकरपाळ्या करतायत. खूप छान शंकरपाळ्या बनत आहेत, म्हणजे सुंदर दिसतात. मला टेस्टसाठी दिली होती आत्याने एक, तर छान झाली आहे खुसखुशीत. आणि त्याचबरोबर लगेच शेव पण बनवायला चालू आहे. शेव पण म्हणजे नेहमी असतेच आमच्या घरी, आम्ही बाहेरून शेव आणतच नाही. संपलं की आत्याच बनवतात कारण मुलांना पण आवडते शेव खायला. तर अशा प्रकारे आमच्या घरीच फराळाचं मी जस्ट नाव काढलं आत्यांपुढे की असं बाहेर आत्या खूप छान छान फराळाचं पॅक आलेले आहेत, घ्यायचं का आपण. जस्ट म्हटलं तर आता मला नाही मी घरी बनवते ना. आणि बाहेरून येते वेळेस आज मी काही शॉपिंग केलेली आहे. तर चला बघूया काय आणलं आहे. तर हा देऊसाठी ड्रेस घेतला आहे. हा ड्रेस सीमाने घेतला आहे देवांसाठी, दिवाळीचा ड्रेस म्हणून. मी नको म्हटलं होतं तिला, पण तरीही तिने घेतला आहे. आणि मी स्वतःसाठी 2 सलवार कमीज घेतलेत. तर हा जो आहे तो जरा फॅन्सीमध्ये येतो, पण याचा कलर खूप छान म्हणजे मला वाटला, तर म्हणून घेतला आहे हा. आणि आमच्या इथेच जवळ दुकान आहे कपड्याचं, तर नवीन स्टॉक आलेला होता छान कपड्यांचा. तर मग पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हटलं चल लगेच घेऊन टाकू, कशाला परत यायचं आहे आणि काय. तर हा एक फॅन्सीमध्ये येतो आणि छान वाटला म्हणून घेतला, कलरही छान आहे त्याचा. आणि हा जो दुसरा आहे तो कॉटनचा आहे. म्हटलं गावाकडे जायचं आहे असंही, आणि हिवाळा असला तरी गावाकडे ऊन असतंच बऱ्यापैकी, तर मग कॉटन घेतलेलं केव्हाही चांगलं. चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.